हा मंत्र हे आश्रमातले आपले विद्यार्थी म्हणत असतात. मी मंदिरात जरी असलो तरी माझ्या कानावर पडतो. जय शंकर. कागदात चांगलंय चांगलंय. याच्यासाठी गुरुकुलमध्ये जावं लागतं. संतांच्या शाळेत गेल्याशिवाय शिक्षण येत नाही. अभ्यास करा. लहरों से डरकर नौका पार नहीं होती, कोशिश करने वालों की हार नहीं होती. नन्ही चिटिया जब दाना लेकर चलती है तो 100 बार फिसलती है. चढ़कर गिरना गिरकर चढ़ना, आखिर उसकी मेहनत बेकार नहीं होती, कोशिश करने वालों की हार नहीं. आज्ञा. संत सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज की जय. आचार्य महाविद्यालय शांतिगिरी भगवान की जय. गुरुजी मी रोजच येतो. फक्त तुमचा आशीर्वाद पाहिजे. फिरायला रोजच जातो मी आपल्या जनार्दन स्वामीच्या भूमीवर. रोज तुम्हाला हे नको काय. जय हो. जय शंकर. सुंदर सुभाषित आपल्या समोर गुरूंनी जसं मुंगी केली. मुंगी चौदाला त्यांनी सांगितलं की मुंगी अनेक वेळा काय वरते वर चढते, खाली पडते, वर चढते, खाली पडते. मात्र ती प्रयत्न सोडत नाही गेली. मात्र पुढे ती बघा तरुण झाली गेली. म्हणजे कोशिश करण्यावाले की अशा रीतीने बघा जीवनामध्ये माणसाने नेहमी प्रयत्न ते काय करतो. एक सुंदर अभंगाचं कडवं सातार प्रमाण म्हणजे आपल्या इथं पण त्या आई बापांना धन्यवाद समजा देतात. तिच्या आई बाबाचा सुपुत्र पुत्र काय करतो, स्वतःही कशामध्ये आहे यातून मी जाणून राहतो. लक्षात काय म्हणजे जो सुपुत्र नेहमी स्वतःही कशामध्ये आहे यासाठी मी जाणून असतो, की काळजी घेतो, लक्षात दक्ष असतो. तर त्याच्या आई बापाला कोण धन्यवाद देतात? संत. आपल्या इथं माता पिता म्हणजे जे विद्यार्थी बघा अशा रीतीने आपल्या हिताला जागत आहे की आपल्या हित कशामध्ये याचा विचार नेहमी करतात. म्हणून आपण काय करूया, त्यांच्या आईबाप यांना धन्यवाद देतात. त्यांच्या त्या मुलांना ज्या आपण जन्म दिला ना, ज्या माता पित्यांनी जन्म दिला त्या माता पित्यांना गायवर आपण
तर काय झालं, खोटं बोलून काय झालं, आई बाबाची बेइज्जत झाली. तो प्रामाणिक राहिला तर काय झालं, प्रामाणिकपणे बोलला, सत्य बोलला तर काय झालं, त्यांच्या आई बाबाचा गौरव झाला. त्याला 2 मुले बघा, मुलामुळे एका बाजूने गौरव होता आई बाबाचा आणि एका बाजूनं बेइज्जत झाली. मग प्रत्येक विद्यार्थ्याने कोणत्या विचार करायचा, आई बाबाची बेइज्जत व्हायला पाहिजे का, तर नेहमी आपल्या आई बाबाचा गौरव काय, आपल्या मातांची नाव घेतील अशा तरी बघा. परत आमचे विद्यार्थी बघा बघा प्रत्येक जय बाबा 7 मिनिटं झाले ना, बरं 2 मिनिट बाकी बॅलन्स पुढच्या हां आरती सुरू बरं 2 मिनिट थांबा ना. आता हे 2 फळं बाबासारखी तर बघा, हे फळं कोणाच्या नशिबात आहे. बाबांच्या मला ओळखावं आता हे फळ कोणाला बाबा देणार आहे, कोणत्या विद्यार्थ्यांना बाबाचे फळ देणार आहे. घरी सुद्धा पाणी थंड पाणी आंघोळ करतो. बरोबर. एक ओळख का त्यांनी थांबा, त्यांनी तो ओळख त्याला तरी हां त्यांनी ओळखलं म्हणजे नेहमी बात कोण वाटवलं पूर्व त्याचं नाव काय, दादा जास्त पुढे त्याला हार घे. दुसरं ओळखा ना अजून एकदम बरं अजून ओळखा, अजून दादा बघा 3 जण समजू, 3 जण ओळखलं ठीक, अजून 3 जण समजू हां जर 5 काय घरी गेल्यावर सुद्धा विधी घेतो. बरं अजून तो हरण निकाल हॉस्टेलला आल्यापासून रोज स्नान केलं, बरोबर चांगले तरी विचार मांडले. त्या सर्व विचारांचा आपण टाळीवर जाणून करतो. पण बाबाच्या बरोबर कसे होतात आल्यापासून एकदाही काही हां जीवनात आजपर्यंत थोडी सुंदर विचार बरं अजून 2 जण नसेल, 2 जण हां बाबाजींच्या अमृतवाणीतले वाक्य ज्याने लिहिले सगळे. बरं हाय थिंकिंग हायर अजून एक सांग. बरं ठीक आहे. आता बरं बसा की सर्वांनी सुंदर असे उच्च उच्चार आमच्या विद्यार्थ्यांनी म्हणजे काय उद्योग सांगा बाबांच्या मनाला कोणता विद्यार्थी आहे ज्याने यावर्षी शाळेत प्रवेश घेतल्यापासून तो गैरहजर राहिला नाही शाळेमध्ये, असा कोण हे समजलं का यांना. यावर्षी जून मध्ये सुरू झाली ना वसतिगृह जेव्हापासून सुरू झाला तेव्हापासून एकदाही गैरहजर हो शाळेत राहिला म्हणजे वस्तीगृहात राहिलंच ना. शाळेत हाजरी जो शाळा सुरू जातो शासनाने कधी सुरुवात केली, शासनाने तारीख किती होती. हां मग 22 नोव्हेंबर पासून की नाही एकही दिवस शाळेमध्ये गैरहजर राहिला आणि शाळेत आणि जो गृहपाठ पूर्ण करतो त्यांचा पूर्ण गृहपाठ सर्व विषयांचे
सर्व शाळेत गृहपाठ पूर्ण आणि एकही गैरहजेरी त्याची नाही, म्हणजे जो शाळेत गैरहजर राहिला नाही. नाही नावच अभिषेक अभिषेक शंभूवरी खंडावाले पिंडीवरून तो खंडाला अभिषेक मुद्दा लक्षात आला ना. बघा हे सफरचंद कोणाच्या नशिबात विद्यार्थी शाळेत गैरहजर राहिला नाही आणि त्याने गृहपाठ पूर्ण केलेला आहे. असा अभिषेक वर्ग किती आहे वर्ग? एक क्लास का 7 क्लास एक का 7 क्लास आमचं माझं 7 वर्ग म्हणतो 7 क्लास. गावाचं नाव साकोरे हां हां. जिथं जास्तीत जास्त आमचे बघा फौजी म्हणजे मिलिटरी म्हणून ज्या गावात 200 ते 300 जवळ पुढं असं साकोरे साखरे सागर गोड बघा असा अभिषेक ज्याचं पूजन श्री स्वामी लक्ष्मी महाराजांच्या चरणकमलात संपन्न झालेले. ज्याने जमसुद्धा विद्या जीवनामध्ये गृहपाठ वेळची वेळ पूर्ण केला पाहिजे आणि गैरहजर राहायचं नाही, म्हणजे कॉपी करायची पाहिजे. असं ज्यांनी बाबांच्या मनाप्रमाणे ज्यांनी नियम चालू ठेवले किंवा कार्य केले अशा अभिषेकाला पुरेसे कार्यालयाला मिळतं. नारळ चला या पुढचा आरती आरती झाली, सर्व जागेवर उभे राहा, जोडीने